रमेश आपलं लग्नाचं वऱ्हाड आपल्या सायकल बरोबरच घेऊन चालला होता. आज माझ्या मित्राचं लग्न आहे. अरे आज तर एकदम आनंदाचा दिवस आहे, कारण माझ्या गरीब मित्राचं लग्न आहे. मुलीकडचे लोकही गरीबच होते. त्यांचंही घर साधंसुधंच होतं. कसं बसं दोघांचं लग्न पार पडलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश आपली पत्नी ममताला सायकलच्या पुढच्या दांड्यावर बसवतो आणि आपल्या घरी घेऊन येतो. तेव्हा ममता त्याला विचारते, रमेशजी, हा रस्ता तर स्टेशनकडे जातो. तुमचं घर इथून खूप दूर आहे का? आपल्याला ट्रेनने जावं लागेल का? नाही नाही ममता, असं समज की या स्टेशन जवळच तुझं सासर आहे. लवकर घरी चला, मला माझं सासर बघण्याची खूप उत्सुकता लागलीये. ममताला अजून ही कल्पना नव्हती की सासर बघितल्यानंतर तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. स्टेशन पासून जवळपास 2 किलोमीटर आधी जंगलाजवळ एक रेल्वेची पटरी होती, जिथे एक जुना रेल्वेचा डबा उभा होता. रमेशने आपली सायकल थांबवली. इथे जंगलाच्या मध्ये पटरीच्या समोर तुम्ही सायकल का थांबवली? नाही नाही ममता, ही रेल्वेची बोगी बघतीयस? हेच तुझं सासर आहे. तुमचं या जगात कोणी नाहीये हे तर मला माहिती होतं, पण तुमच्याकडे घरही नाहीये हे नव्हतं माहिती. मग तू माझी साथ देशील ना ममता? हे काय प्रश्न विचारताय तुम्ही? मी तर पहिली अशी मुलगी असेल जिचं सासर ट्रेन मध्ये असेल. आता तुम्ही बघाच, या ट्रेनच्या बोगीला मी असं सजवेन ना की ही महालापेक्षा कमी नसेल. अरे वा, रमेशजींनी तर लग्नाच्या आधीच सगळी व्यवस्था केलीये. या ट्रेनच्या सासरमध्ये खूप मजा येईल. ममताने त्या ट्रेनच्या बोगीला स्वच्छ करून इतकं छान सजवलं होतं की जणू काही ते एक सुंदर घरच तयार झालं होतं. रमेश जेव्हा आत आला तेव्हा बघून आश्चर्यचकित झाला. मग त्या रात्री दोघांची पहिली रात्र झाली. ममता, मी स्टेशनवर साफसफाईचं काम करतो. मी मध्ये मध्ये इथे येत जाईन. तू तुझी काळजी घे. ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमचं काम करा. संध्याकाळी मला तुमच्याशी काही बोलायचंय. मग रमेश कामावर जातो. संध्याकाळी जेव्हा तो घरी येतो तेव्हा ममताने आधीच स्वयंपाक करून ठेवला होता. ममता, कित्येक महिने झाले पण मी असं दृश्य कधीच बघितलं नव्हतं. तेव्हा स्वतः स्वयंपाक करायचो आणि एकटाच खाऊन झोपायचो. या ट्रेनच्या बोगीला एक घर पण आलंय. जेवण झाल्यानंतर दोघंही गप्पा मारत बसले. असं काय झालं होतं तुमच्या बरोबर? ममता, तू माझी पत्नी आहेस. माझ्या आयुष्याबद्दल सगळं जाणून घेण्याचा तुला अधिकार आहे. काही वर्षांपूर्वी मीही माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांबरोबर इथून 5 किलोमीटर दूर अंतरावर चंदनपूर गावात राहत होतो. आमचं एक छोटस घर होतं, जिथे आम्ही सगळे अगदी आनंदाने राहत होतो. बाबा शेती करायचे आणि मी मोलमजुरी करून थोडेफार पैसे कमवायचो. मग एक दिवस बाबांची तब्येत खूपच जास्त बिघडली. डॉक्टर म्हणाले, हे बघा, मी तुम्हा लोकांना खूप वेळा सांगितलंय की यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. यांचा कॅन्सर आता 2nd स्टेजला आहे. जर लवकर यांना ऍडमिट केलं नाही तर काहीही होऊ शकतं. डॉक्टर साहेब, तुम्ही आजच बाबांना ऍडमिट करून घ्या. मी 1-2 दिवसात पैशाची व्यवस्था करतो. हे बघा, आधी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. पैसे आधी भरावे लागतील, त्यानंतरच यांना ऍडमिट करून घेण्यात येईल. जेव्हा पैसे जमा होतील मग तुम्ही वडिलांना घेऊन हॉस्पिटलला या. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. अरे पोरा, तू उगाच काळजी करू नकोस. ज्याची वेळ येते त्याला देव बोलवूनच घेतो. तुम्ही काळजी करू नका बाबा. मी सरपंचांकडे जाऊन बोलून येतो. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. आई, तू इथेच बाबांची काळजी घे. मी थोड्या वेळातच जाऊन येतो. सरपंच, माझ्या वडिलांची तब्येत खूपच बिघडलीये. त्यांना जर लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नाही तर काहीही होऊ शकतं. मला आता 10 लाख रुपयांची गरज आहे. बघताय ना मुनीमजी, चेहरा बघून तर असं वाटतंय की ह्याने आयुष्यात आतापर्यंत 10 रुपये पण बघितले नसतील आणि 10 लाख रुपये मागतोय. हे बघ, एवढी मोठी रक्कम मी तुला उधारीवर नाही देऊ शकत. सरपंच, तुम्ही माझं घर, शेत सगळं गहाण ठेवा, पण मला तुम्ही पैसे द्या. मला खूप गरज आहे. मी तर ह्याच गावातला आहे. तुम्ही पण मला ओळखता. मी कुठे पळून जाणार आहे? ठीक आहे, मी वकील साहेबांशी बोलून तुला 5 दिवसांनी बोलावतो. 5 दिवसांनी येऊन तू पैसे घेऊन जा. सरपंच, पण एवढा वेळ नाहीये माझ्याकडं. मला आत्ताच बाबांना ऍडमिट करायचंय. हे बघ, आमचे वकील साहेब बाहेर गेलेत. जेव्हा ते येतील तेव्हा तुझी सही घेऊ आम्ही. मगच तुला पैसे देऊ शकतो मी. जर जास्तच घाई असेल तर चोरी कर, नाहीतर दरोडा घाल. इथं माझं डोकं खाऊ नकोस. सरपंचांच्या माणसांनी त्याला धक्के मारून बाहेर काढलं. मग 5 दिवसांनी मुनीमजी रमेशला बोलवायला आले. रमेश पळत पळत सरपंचांकडे गेला. त्याने न बघताच त्यांनी सांगितलेल्या कागदावर सही केली आणि पैसे घेऊन परत आला.
त्याने लगेच आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, पण आता खूपच उशीर झाला होता. मी तर आधीच सांगितलं होतं की यांना लवकरात लवकर ऍडमिट करायला पाहिजे, पण तुम्ही लोकांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी खूपच उशीर केलात. घेऊन जा यांना. बाबा गेल्याच्या दुःखात माझी आई पण मला सोडून गेली. मग मी इकडे तिकडे साफसफाई आणि झाडू मारण्याचं काम करू लागलो. आता ते घर मला खायला उठलं होतं. मग 1 महिन्यानंतर सरपंचांनी आपल्या वकिलाला पाठवलं. मग मला कळालं, मला धोका देऊन त्यांनी माझं घर, माझं शेत सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं. मला तेव्हा पैशांची इतकी जास्त गरज होती की मी ती कागदपत्र वाचलीच नाही. मी तशीच सही केली. रमेशची ही कहाणी ऐकून ममताच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही काळजी करू नका. जे झालं त्याबद्दल काहीच करू शकत नाही, पण जे आपल्याबरोबर चुकीचं वागलेत त्यांचा बदला तर नक्कीच घेऊ शकतो. मी तुमची साथ देईन. मग रमेश आणि ममता दोघही मिळून स्टेशनवर काम करू लागले. ममता चहा आणि समोसे विकू लागली. हळूहळू काही पैसे साठले. मग ममता आणि रमेशने ट्रेनच्या या घरापासून थोड्याच अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक चहा आणि समोशाची टपरी सुरू केली. तुम्ही इथे हे दुकान सुरू करून ना खरंच खूप चांगलं केलंय. इथे दूर दूर पर्यंत आसपास कुठलं दुकानच नव्हतं. या व्यवसायातून त्यांनी खूप पैसे कमावले. मग एक दिवस त्यांच्या या दुकानावर तिथेच ड्युटी करणारा एक पोलीस ऑफिसर आला. मी तुम्हाला दोघांना ट्रेनच्या बोगीमध्ये बघितलं होतं. तुमचं घर वगैरे नाहीये का? ममताने आपली सगळी कहाणी त्या पोलिसांना सांगितली. ते ऐकल्यानंतर पोलीस म्हणाले, अच्छा, म्हणजे ते घर आणि तुमचं शेत आता सरपंचांच्या ताब्यात आहे. पण ह्याच्यात कायद्याने शक्कल लढवून मी तुम्हाला ते घर आणि शेत परत मिळवून देईन. नाही, मी त्या गावात कधी गेलेच नाहीये. उद्या मी तुमच्या बरोबर सिव्हिल ड्रेसमध्ये त्या गावात येतो. रमेशजी, तुम्ही जरा लांब उभे राहा. दुसऱ्या दिवशी ते पोलीस ममताला घेऊन गावात पोहोचतात. सरपंच, मी या मॅडमचा मॅनेजर आहे. ऍक्च्युली या मॅडम गावात साबणाची फॅक्टरी सुरू करतायत. जर तुम्ही यांना परमिशन दिली तर आम्ही तुम्हाला 1 करोड रुपये देऊ. मॅनेजर, यांच्याकडून या लेटरवर सही करून घ्या आणि त्यांना 1 ऐवजी 2 करोड द्या. सरपंचांना हाव सुटली आणि त्यांनी न वाचताच त्या कागदपत्रांवर सही केली. आमचं काम खूप सोपं केलं. मी आहे इन्स्पेक्टर पांडे. रमेशजी, या आता. तेव्हा रमेशही तिथे येतो. या बिचाऱ्याचं घर आणि शेत त्याला धोका देऊन तुम्ही तुमच्या नावावर केलं होतं ना. आज आम्ही पण तीच पद्धत वापरलीये. आता यांचं घर आणि शेत यांना परत मिळालंय. ही घे, ही एवढी पोळी खाऊन जा. नाही आई, मला उशीर झालाय, मी नाही खाऊ शकत. अगं 1 पोळी तरी खा. असू दे ना आई, तुझ्या या पोळीच्या नादात माझी जर बस गेली ना तर माझा बॉस मला कच्चा खाऊन टाकेल. बरं बाई, ठीक आहे. हा रोल बनवलाय मी. हा तर हातात घेऊन जाऊ शकतेस ना? बरं ठीक आहे, दे लवकर, मला उशीर होतोय. ही गोष्ट आहे रोनिताची, जी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई नम्रता आणि वडील नरेश यांनी तिच्या शिक्षणात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती आणि रोनिता कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर आता एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होती. आई, तू बाबांची बायको आहेस, माझी नाही. रोज अशी बसून माझी वाट काय बघत असते तू? झोपत जा ना तू वेळेवर. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल की आपल्या पोरीला बघितल्याशिवाय आईचा डोळा लागणार नाही. हो, पण त्याच्यासाठी आधी माझं लग्न तर कर, की अशीच आई होऊ? सांग बरं तू. थांब जरा, आगाऊ कुठली, आत्ता बघते तुझ्याकडे. रोनिता हसत हसत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. मग समोरच तिचे वडील तिला दिसले. अगं अगं, काय चाललंय तुझं हे? काही नाही बाबा, मी आईला सांगितलं की मला शिरा खायची इच्छा झालीये, तर बघा ना आई मला मारायला येतेय. काय ग नम्रता, शिराच मागितलाय ना तिने, बनव की मग तिच्यासाठी. त्याच्यात एवढं चिडायची काय गरज आहे? रोनिता सगळ्यांचा जीव होती. रोज असेच मजेत दिवस जायचे. मग एक दिवस, नम्रता जरा इकडे ये. काय झालं? अगं ते लखनौचे काका आहेत ना. हो हो, काय झालं त्यांना? त्यांना काही नाही झालंय. त्यांचा फोन आला होता. म्हणत होते अगदी चांगल्या विचारांची माणसं आहेत. त्यांना मुलीच्या नोकरी करण्यावरही काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती लोक याच शहरात राहतात. अरे वा, मग तर हे खूपच चांगलं झालं. काय चांगलं आहे आई? मला नाही करायचं लग्न बिग्न. का ग बाई, तुला का नाही करायचं लग्न? मी गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? तूच घेणार, अजून कोण? आत्ता तर आमचे हातपाय चालतायत. आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत जा, अजून काय. नाही बाबा, माहित नाही कशी असतील ती सासरची माणसं. मला कुठेच नाही जायचंय. अगं असं बोलू नये बाळा, पोरी परक्याचंच धन असतात. एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावंच लागतं.
आणि तुला माहितीये, ज्यांचं स्थळ आलंय ना त्यांना तुझ्या नोकरी करण्यावर पण काहीच अडचण नाहीये, आणि ते पण याच शहरात राहतात. त्यामुळे तुला जॉब बदलायची पण गरज लागणार नाही. मग आता तूच सांग, यापेक्षा अजून काय हवंय बरं? रोनितालाही हेच हवं होतं की लग्नानंतरही तिची नोकरी सुरू राहावी. खूप समजावल्यानंतर रोनिता या लग्नासाठी तयार झाली आणि मग काही दिवसात तिचं लग्न होऊन ती रणजित बरोबर तिच्या सासरी येते. रणजित एका फॅक्टरीमध्ये मॅनेजर होता. घरी त्याचे आई वडील आणि एक बहीण होती जिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तू खूप नशीबवान आहेस की तुला आमच्यासारखं सासर मिळालंय. अगं, माझ्या रणजितसाठी तर मुलींच्या रांगा लागलेल्या होत्या. बरं मला सांग, तू कुठे जॉब करतेस? म्हणजे तुझं ऑफिस किती लांब आहे इथून? आई, मी निस्टॅक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं ऑफिस इथून जास्त लांब नाहीये. अच्छा अच्छा. माझा रणजित तर दर महिन्याला 30,000 रुपये कमवतो. तसा तुझा पगार किती आहे? 10-15,000 रुपये तरी मिळतात की नाही? आई, सगळी कटाकटी करून 40,000 रुपये हातात येतात. एवढं ऐकून कमला गप्प बसली. रोनिताच्या उत्तरामुळे तिचं तोंड गप्प झालं होतं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघून गेली. पण रोनिताला ही गोष्ट कळालीच नाही की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिने तिच्या सासूची बेइज्जती केली होती. मग रोनिता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि आपला टिफिन पॅक करू लागली. त्याच वेळी कमला तिथे आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीयेस? आई, लग्नासाठी मला फक्त कालपर्यंतच सुट्टी होती, त्यामुळे आजपासून मला ऑफिसला जॉईन व्हायचंय. अच्छा, आणि परत कधी येशील? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. एवढं बोलून रोनिता तिथून निघून गेली. खरं तर कमला रोनिताच्या या नोकरीवरती जास्त खुश नव्हती, पण येणारा पैसा कोणाला आवडणार नाही म्हणून ती गप्प होती. पण त्या दिवशी रोनिताला घरी यायला थोडा उशीर झाला. ती आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मग तिने सगळी भांडी घासली आणि मग, उद्यापासून जरा लवकर येत जा सुनबाई. आता तुझं लग्न झालंय त्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात काहीतरी. आता रोजचा स्वयंपाक मी काही एकटी बनवू शकत नाही या वयामध्ये. हो ना, ठीक आहे आई. कमला रोनिताला ऐकून तिथून निघून गेली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि खूप सारा स्वयंपाक करून ऑफिसला गेली. मग त्याच दिवशी संध्याकाळी, हे जेवण तर तू सकाळी बनवलं होतंस ना? हो आई. का, आवडलं नाही का तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. त्या दिवशी तर कमला रोनिताला काही बोलली नाही, पण तिला हे पचत नव्हतं की रोनिता हे सगळं इतकं व्यवस्थित कसं मॅनेज करते. मग एक दिवशी कमलाने खडा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी, हे बघ सुनबाई, मी आणि रणजितच्या वडिलांनी खूप प्रयत्न केला, पण आमच्याकडून आता जास्त ॲडजस्ट होणार नाही. यांना गरमच जेवण जेवायची सवय आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण तू संध्याकाळीच करत जा, समजलं? पण आई, आता वाद घालू नकोस माझ्याशी. मी जेवढं सांगते तेवढंच कर. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोनिता खूपच नाराज झाली. तिला आता प्रश्न पडला की ऑफिसचं काम सांभाळून घरातलं हे काम कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी, आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो बोल ना, काय झालं? मी नोकरी सोडलीये. उद्यापासून मी ऑफिसला नाही जाणार. अगं, पण असं का केलंस तू? कारण हे सगळं माझ्या एकटीकडून होत नव्हतं आई. ऑफिसच्या कामामुळे मी तुमचीही काळजी घेऊ शकत नव्हते. बरं ठीक आहे, जा तू जाऊन माझ्यासाठी चहा करून आण. कमलाला नेहमी वाटायचं की रोनिताने जॉब सोडावा, पण आता ती तिच्या जॉब सोडण्यावरही टेन्शनमध्ये होती. पण तिने हे टेन्शन रोनिता समोर दाखवलं नाही. तिकडे रोनिता लवकर आपलं काम संपवून आराम करायची. तिला एक ब्रेक हवा होता, जो आता तिला मिळाला होता. पण दुसरीकडे रोनिताच्या जॉब सोडण्यामुळे घरातलं बजेट हल्लं होतं. रणजितने रोनिताच्या सॅलरीच्या जोरावर 2-3 लोनही घेतले होते. त्याचे सगळे हप्ते आता त्यालाच फेडावे लागत होते. केवळ एकाच महिन्यात हालत इतकी खराब झाली की लोनचे हप्ते भरण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. आणि मग एका संध्याकाळी कमला आपल्या मनावर दगड ठेवून म्हणाली, ते रोनिता, मला खूप वाईट वाटतंय की तू तुझी नोकरी सोडलीस. काही हरकत नाही आई. नाही नाही, तू एवढी चांगली शिकलेली आहेस, इतक्या वर्षांचा तुझा अनुभव आहे, आणि आता तू उगाच घरात बसून राहिलीयेस आणि तुलाही तुझं ऑफिसची आठवण येतच असेल ना. तू एक काम कर, तुझ्यासाठी एक नवीन नोकरी शोध, नाहीतर जुन्या ऑफिसमध्ये जॉईन होता आलं तर बघ. ठीक आहे आई, पण ते स्वयंपाकाचं थोडं बघावं लागेल. माझ्याकडून सगळं काम तर नाही होणार. अगं नाही नाही, मी सगळा विचार केलाय. तू फक्त भाजी करून जात जा. मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या पोळ्या करत जाईन आणि तू ऑफिसमधून आल्यानंतर मी चहा पण करीन. ठीक आहे? ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशी रोनिता सकाळी आवरून आपल्या आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आणि मग,
तुझ्या सासूचा हा घमेंडीपणा नक्की दूर होईल म्हणून. बरं आता मला सांग, तुझ्या सुट्ट्या कधी संपणार आहेत? आजपर्यंतच होती आई, उद्यापासून जॉईन करायचंय. बरं झालं. चहा पिणार आहेस का? नाही, आज तर माझ्या सासूबाईंच्या हातचा चहा आधीच फिक्स आहे. आज आपण दिवसभर शॉपिंग करूयात. रोनिताचं बोलणं ऐकून नम्रता हसू लागते आणि अशा प्रकारे रोनिताने आपल्या समजूतदारीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ती आपल्या घरची जबाबदारीही पूर्ण करत होती आणि पैसे कमवून घरातलं बजेटही सांभाळत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.